नमस्कार, मी पंजाब डॉक्टर 19 आणि 20 दरम्यान आणखीन 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कुडाळ सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात. त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे, पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल. आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिककडे खूप पडणार आहे. त्याच्यानंतर नांदेड, हिंगोलीकडे देखील आज म्हणजे आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर आणखीन 3 दिवस पावसाचेच म्हणून हे अंदाज लक्षात येतं. आजचा मात्र जरा जोराचा पाऊस पडणार आहे, रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे म्हणून हे लक्षात येतं. दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत काय होईल, थोडं एकदा ऊन पडेल आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल म्हणून हे अंदाज लक्षात येतं. पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला, म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला. मी पहिल्यापासूनच म्हणलो होतो की प्रतीचं वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं, या तापमानामध्ये वाढ व्हायली. तापमान वाढलं की गरमी वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात, लगेच बाष्प खेचले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आहे. आणि हे कमी करायचं असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान करा. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी 21 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे. पावसाचा जोर ओसरणार आहे. सूर्यदर्शन देखील होणार आहे. पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे. फक्त काय असं आहे तुम्हाला सांगू इच्छितो, जर 21 तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं, ह्या त्या 5-6 दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं, पाऊस पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं. राज्यामध्ये आणखीन जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागेल. तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं. खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं, तर येलदरी धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, तर येलदरीचं काल पाणी सुटलं. त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वरमध्ये जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं. जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे, समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज 18चा पाऊस तुम्हाला सांगतो. 18 ऑगस्ट 19, 20 नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, इगतपुरी, मुंबई म्हणजे ह्या 3 दिवसाचा, जळगाव, पुन्हा चाळीसगाव, यावल, रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळ हे सगळीकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये. मी म्हटलं होतं ना शेतकऱ्यांना फक्त थांबा, तुमची पाण्याची टेबल ह्या 20 तारखेपर्यंत तुमच्या इकडे तुडूंब भरून जातील. तुमच्या जळगाव जिल्हा झाला, नंदुरबार झालं, धुळे जिल्हा झालं, 450 ते 500 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडेल असं मी सांगितलं होतं. तर मागच्या याच्यात झाला होता 178 मिलीमीटर पाऊस पडला होता. तर आता जवळपास 200-250 झाला असं. तर त्याच्यानंतर हे 150 काय होणार, ह्या 3 दिवसामध्ये त्याची सरासरी भरून जाणार आहे म्हणून हे लक्षात. अचानक वातावरणात बदल झाला की लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.